दोन्ही स्टिकर पडते त्याने पहिलं उभं आहे. सुरू झालेला कचरा काढायचा नाहीये, फुगे फोडायचे आहेत. तुमच्या समोर युट्यूबर आहेत आता. एक फुगा फुटलेला आहे. अशा तऱ्हेने झालेली आहे. सर्व फुगे शोधताना मारुती वेळ सुरू झालेली आहे. आता तयार ज्याची पहिली रील संपेल. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आणि आपला कोकणी मानव स्वागत करतो. तर आज आहे आमच्या इथे म्हणजे गणेश जयंती या उद्या आहे. तर आदल्या दिवशी काय असतात, पोरांचे फनी गेम्स वगैरे असतात, बायकांचे वगैरे फनी गेम्स असतात. तर धमाल असते मस्तपैकी. तर आता तिकडे आता मंदिरात आपण जाणार आहोत थोड्याच वेळात. तर चला आता जाऊया. आणि त्यानंतर आजचा खास आकर्षणाचा कार्यक्रम महिलांसाठी पैठणीचा खेळ आणि महिलांसाठी विविध फनी गेम्स येथे संपन्न होणार आहे. थोड्याच वेळात हा कार्यक्रम इथे सुरू होतोय. हो काका, विपुल दादा, कार्यक्रम होणार आहेत आणि त्यानंतर महिलांसाठीचे विविध फनी गेम्स येथे संपन्न होणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ येथे संपन्न होतोय. महिला मंडळ अध्यक्ष तसेच ग्रामस्थ मंडळ यांचे देखील अध्यक्ष उपस्थित आहेत. लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मागी गणेशोत्सव 2026 मोठ्या उत्साहापूर्ण वातावरण या ठिकाणी संपन्न होतोय. आणि कोकणची दुनिया या ठिकाणी आपण गणेश जयंती जो आहे, मागी गणेशोत्सव आमच्या काष्टेवाडीमध्ये संपन्न होत आहे. आणि याचा पहिला दिवस म्हणजेच काय, लहान मुलांचे फनी गेम्स आणि महिलांसाठीचे खास आकर्षणाचा कार्यक्रम असेल, खेळ पैठणीचा असेल, अशा अनेक खेळ आता आपण या ठिकाणी खेळणार आहोत. तुम्हाला देखील आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि अशाच प्रकारे कोकणातील वेगळी आणि आगळीवेगळी दुनिया दाखवण्याचं काम आपण करत असतो. बघूया तर पुढेच. आता अंकितने तुम्हाला दाखवलं असेल की आपल्या मंदिराचा परिसर आमच्या मागे मस्तपैकी स्टेजची सजावट केलेली आहे आणि मंदिराला अगदी झकासपैकी सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ही पोरं पण तयार आहेत खेळायला सगळी. आत ना रे, कुठला गेम आहे पहिला तुमचा? तर पहिला लहान मुलांचा खेळ आहे. पोरं तयार आहेत. जरा वाडीवाले जरा थोडी मीटिंग चालू आहे त्यामुळे आपण थोडीशी वाट बघतोय. हे बघा, सगळं मटेरियल पण तयार आहे. आपलं मैदान पण तयार आहे. मैदान दाखवा जरा सगळ्यांना. महिला मंडळसुद्धा सगळे उत्सुकतेने वाट बघत आहेत खेळ कधी सुरू होत आहेत ते. आयोजक पण सगळे तयारीत आहेत आणि थोड्याच वेळात आपला खेळ सुरू होतोय. तर खेळाला सुरुवात झालेली आहे. कप आहेत, 2 हातामध्ये ग्लास आहेत. तर ते बॅलन्स करत तुम्हाला जाऊन बघूया या खेळाचा कोण विजेता ठरतोय. तो बरीचा पडलेला आहे. परत पुन्हा यायचा आहे. जो पुन्हा येईल तो विजेता ठरेल. यातील 2 क्रमांक आहेत. प्रथम क्रमांक आहे दुर्वा काष्टे आणि दुसरा क्रमांक आहे आराध्य काष्टे. यानंतर दुसरा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 25 बॉल टाकणे. अशा प्रकारे
दरीचा चेंडू गेलेला आहे मातीमध्ये. दुसरा प्रयत्न देखील यशस्वी. तिन्हीच्या तिन्ही प्रयत्नांमध्ये मातीमध्ये बॉल टाकलेला करीने. आता बघूया ध्रुवा काय करते. यामध्ये देखील 2 नंबर काढले जाणार आहेत. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक. परीक्षा देखील बॉल गेलेला आहे पाठीमध्ये. आराध्य प्रयत्न करतोय. थोडक्यात बॉल जाता वाचला. आराध्य निशाणा साधताना आराध्याचे तिन्ही सुद्धा प्रयत्न असफल. आता सगळ्यांनी या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे. संगीत खुर्ची. वाडीतील सर्व मुले आणि मुली यांच्यासाठीचा हा खास कार्यक्रम संगीत खुर्ची लगेचच येथे सुरू होतोय. 2 आकर्षक बक्षिसांसाठी. तर यामध्ये आता जे स्पर्धक आहेत त्यांनी उभं राहायचं आहे आणि याच्यामध्ये इतर स्पर्धकांनी नंतर ऍड होत जायचं आहे जेणेकरून सगळ्यांना याच्यामध्ये खेळता येईल. जिंकशील असं वाटतंय तुला? वाटतंय मी जिंकेन. पहिला नाही, दुसरा नाही, लास्ट. संगीत खुर्ची. वाडीतील मोठी मुले आणि मुली यांच्यासाठीचा हा खास कार्यक्रम. बघूया. जोपर्यंत म्युझिक थांबत नाहीये तोपर्यंत थांबायचं नाहीये. संगीत खुर्ची. बघूया. एक खुर्ची शिल्लक. दोन स्पर्धक ॲट ए टाइम बाद होताना म्युझिक चालू करायचं आहे. स्पर्धकांची संख्या जास्त असल्यामुळे ॲट ए टाइम 2 स्पर्धक बाद केले जात आहेत. बघूया बक्षीस कोणाकडे जात आहे ते. संगीत खुर्ची. बक्षीस आहेत 2. तुझ्या पायात पैरण वाजली. तुझ्या पायात पैरण बघूया कोण बाद होतंय ते. धाव धाव धाव. अरे भागो भागो. बाद होतील.
एडसन यानंतर पुढे खेळ चालू ठेवायचा आहे. कोण नाही युट्यूब चॅनलवर देखील असं हे प्रक्षेपण तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. संगीत खुर्ची पकडताना स्पर्धक अथर्व झालेला आहे बाद. खूप प्रयत्न करून शिल्प्या आमचा पास झालेला आहे. शिरप्या बाद झालेला आहे. नाराज व्हायचं नाहीये, पुन्हा खेळ आहे तसे त्यामध्ये तुम्ही बक्षीस मिळू शकता. खेळाला सुरुवात करायची आहे. बक्षीस आहे तो बघूया कोण पुढील राऊंडमध्ये जातो ते. सगळ्यांचं लक्ष खुर्चीवरती. फक्त काय 7 आणि खुर्च्या आहेत फक्त 6. शर्वरी सिमरन खुर्च्या आहेत 7, स्पर्धक आहेत 8. बघूया बक्षीस आहेत फक्त 2. सगळ्यांनी जोरात चालायचं आहे. एवढं सावकाश चालू चालणार नाहीये. पटापट चालायचं आहे. स्पर्धकांनी फटाफट चालायचं आहे. गाणं केव्हाही बंद होऊ शकतं. आयोजकांना गावाच्या सगळ्यांनी फटाफट बघूया. अशा दोन्ही गाड्या संपलेल्या आहे आणि एक खुर्ची बाकी आहे. बघूया सगळे सगळ्यांना लहान पोरांना चान्स दे रे. वाडीतील सर्व मुले मुली यांचा या ठिकाणी संपन्न होत आहे. कौस्तुभ काष्टीमध्ये लवकर संपवा. बघूया पुढील राऊंडसाठी कोण झालं ते. बघूया साक्षी मानव अंकित आणि प्राची चौघांमध्ये चुरशीची लढत. जो तो आपल्या खुर्चीवरती लक्ष ठेवून खुर्ची भेटते की नाही भेटते की नाही. बघूया आता लवकरच आपल्याला या खेळाचे विजेते आपल्याला कळणार आहेत. 2 नंबर साठी अंतिम लढत.
अशा तऱ्हेने आता अंतिम लढत अंतिम लढत झालेली आहे. या ठिकाणी प्रथम क्रमांक जातोय तो साक्षी काष्टेला बसून घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी दुसरा खेळ अगदी तयारीतच आहे. तुम्हाला बसल्याशिवाय हा खेळ कळणार नाहीये. सगळ्यांनी बसून घ्यायचा आहे लगेचच. कैसे लगा? आणि यामध्ये देखील तुम्हाला एक जन मिल गया मुझको. अच्छा लग रहा है. जीत गया, हार गया. बहुत अच्छा लग रहा है. आतापर्यंतचा हा चौथा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. लगेचच खेळाला आयोजक सुरुवात करतायत. सर्वप्रथम सर्व स्पर्धकांनी खुर्चीत बसून घ्यायचं आहे. खेळाची रूपरेषा आयोजक तुम्हाला समजावून सांगतीलच. ज्यांना ज्यांना खेळामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी मंदिराच्या समोर ज्या खुर्च्या आहेत त्यामध्ये बसून घ्यायचं आहे. महिलांसाठीचे कार्यक्रम बघूया कोण आपलं नशीब आजमावतंय ते. तुम्हाला जे स्टिकी नोट दिले जाणार आहे ते एक नाकाला लावली जाईल, एक गालाला लावली जाईल, एक कपाळाला लावली जाईल आणि हात न लावता तुम्हाला त्या निघवायच्या आहेत, पाडायच्या आहेत. बघूया कोण या स्पर्धेमध्ये विजेता ठरतोय ते. याच्यासाठी तुम्हाला हात लावण्याची परमिशन नाहीये. बाकी तुम्ही चेहरा कसाही करून तुम्ही ते निघू शकता. आपल्या हाताला टच नाही झाला पाहिजे. शर्ट किंवा इतर कुठल्याही साहित्याचा वापर न करता तुम्हाला ते काढायचे आहेत. वाडीतील मुले मुली यांच्यासाठीचा खेळ. चेहऱ्याला लावलेले स्टिकर पाडायचे. जो कोणी याच्यामध्ये सगळ्यात प्रथम स्टिकर पाडेल त्यालाच पहिला क्रमांक मिळेल आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या स्पर्धकाला दुसरा क्रमांक मिळेल. केवळ दोनच याच्यामध्ये विजेते ठरणार आहेत. लगेचच खेळाला सुरुवात होईल. खेळामध्ये विजेता ठरणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मंडळातर्फे दिलं जाणार आहे. चौथा खेळ सुरू आहे. एलियन बनवले. सगळ्यांना एकदा पावडर देण्यात येईल. स्टार्ट म्हटल्यानंतरच तुम्हाला ते सुरू करायचं आहे. तोपर्यंत सगळ्यांनी प्रतीक्षा करायची आहे. काय ते करायचे नाहीये. असा करायचा. स्टार्ट म्हटल्यानंतरच सगळ्यांनी स्टिकर काढायचे प्रयत्न करायचे. जोपर्यंत जसे बसलाय हे प्राची कपड्यांना लावायचं नाही. सगळ्यांना नंतर लाईव्ह काय? मध्ये तुम्हाला YouTube हो. वरती बघायला भेटेल की तुम्ही कसे दिसत होता बरं आहे ते. ते लवकर पडले की जिंकली. त्यासाठी तुम्हाला कोकणची दुनिया हे चॅनल बघावं लागेल. यहाँ पे भी लाव हातानी. ऑर्डर दिल्याशिवाय कुणी हलायचं नाहीये. आणि नियम असा आहे की पेपर पाडण्यासाठी हाताचा वापर करायचा नाहीये. तुम्ही तोंडातून हवा काढून ते काढू शकता. तुमच्यावरती कॅमेरा लावलाय. खेळाला लगेचच सुरुवात होते. चला 1 2 3 बघूया कोण यामध्ये 2 क्रमांकाचं बक्षीस मिळवते ते. आयोजकांनी सगळ्यांवर लक्ष ठेवायचं आहे. ज्याचे दोन्ही स्टिकर पडतील त्याने पहिलं उभं राहायचं आहे. ज्याचे स्टिकर पडतील त्याने उभं राहायचं आहे पहिलं. सगळ्यांनी एक राहिलाय. अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे. काही जणांचे स्टिकर पडले, काही जणांचे निघालेच नाही. यामध्ये 2 क्रमांक मिळणार आहेत. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक. क्रमांक जातोय तो ऋतुजा काष्टेला आणि दुसरा क्रमांक जातोय तो वरद काष्टे. विजेत्या स्पर्धकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. बाजूला असणारे फुगे फोडायचे आहेत. जो जास्त फुगे फोडेल तो या स्पर्धेमध्ये विजेता ठरेल. झाडूने फुगे फोडणे शेवटचा खेळ असणार आहे.
आणि यानंतर महिलांसाठीचे खेळ सुरू होतील. सगळ्यांनी 1 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. सगळ्यात प्रथम प्राची येते. बघूया फुगे बघून ठेव पहिले फुगे किती आहेत ते. मजा. जेवढे फुगे जास्त फुटतील तो स्पर्धक विजेता असणार आहे. त्यानंतर जे जे इच्छुक आहेत त्यांनी तिथे उभं राहायचं आहे, जेणेकरून लगेचच दुसऱ्याला संधी मिळेल. झाडू सरळ पकडायची आहे. 1 मिनिटांचा कालावधी प्रत्येक स्पर्धकाला मिळणार आहे. म्युझिकचे 30 सेकंदाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला स्टार्ट टायमर लावण्यात आलेला आहे. कृपया प्रेक्षकांनी थोडं बाजूला व्हायचं आहे. झाडू तुमच्यावरती पण बसू शकते. महिलांना विनंती जर शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. वेळ संपली. अतिशय उत्तमरित्या फुगे शोधताना बघूया. 10 सेकंद झालेले आहेत. 20 सेकंद बाकी. बघूया किती फुगे फोडते ते. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. बघूया कोण फुगे जास्त फोडतो ते. दिखना नहीं चाहिए. वेळ असणारे फक्त 30 सेकंद. दिखना नहीं 30 चाहिए. सेकंदामध्ये जास्तीत जास्त जो फुगे फोडेल आणि ते देखील झाडू नये तो या स्पर्धेचा विजेता ठरेल. खेळाला सुरुवात करायची आहे. वेळ सुरू झालेली आहे. शाबाश शाबाश. कुठलाय? आपल्याला कचरा काढायचा नाहीये, फुगे फोडायचे. 15 सेकंद झालेली आहेत. 15 सेकंद बाकी. 1 फुगा साक्षीने बोललेला आहे. शेवटची 10 सेकंद. 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. आपल्याला कचरा काढायचा नाहीये, फुगे फोडायचे आहेत. 10 सेकंद झालेले आहेत. दोन फुगे फुटलेले आहेत. शेवटचे 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. यानंतर प्रयत्न करताना सिमरन मागे मागे मागच्या बाजूला फुगे आहेत. तुमच्या समोर युट्यूबर आहेत आता. 15 सेकंद संपलेले आहेत. थोडा फुगे. आयोजकांनी जरा फुगे थोडे सारखे व्हावे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. किती फुगे फुटले आहेत ते? झाडूने फुगे फोडणे. 1 फुगा फुटलेला आहे. 2 फुगे फुटलेले आहेत. 10 सेकंद झालेले आहेत.
शेवटची 10 सेकंद बाकी 3 फुगे फुटलेले आहेत 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली काढते हिने 3 फुगे फुटलेले आहेत त्यानंतर श्रेया काष्टे बघूया वेळ आहे 30 सेकंद वेळ सुरू झालेली आहे आत्ता एक फुगा बोल 2 फुगे फुटलेले आहेत वेळ अजून आहे 20 सेकंद बाकी फुगे मागे आहेत मागे 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 शेवटचे 10 सेकंद बाकी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली बक्षीस मिळवण्यासाठी कमीत कमी 4 फुगे फोडणे गरजेचे वेळ सुरू झालेली आहे आता पुढं निघाली आमची गाडी अशा तऱ्हेने 3 फुगे फोडलेले आहेत वरदने 4 फुगे फोडलेले आहेत बघूया शेवटची 10 सेकंद 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली काष्टे बघूया सर्व किती वेळात फुगे फोडतो बक्षीस मिळवण्यासाठी 3 फुगे फोडणे गरजेचं आहे वेळ सुरू झालेली आहे सर्व फुगे शोधताना 10 सेकंद झालेली आहेत शेवटची 10 सेकंद बाकी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे वरद अथर्व सृष्टी आणि वरद यांनी 3 फुगे फोडलेत आताची मोठी लढत या स्पर्धकांजवळ आहे यामध्ये नंबर मिळवण्यासाठी कमीत कमी 4 फुगे तरी फोडणे गरजेचं आहे आता मानव बघूया किती फुगे फोडतो ते बघूया 30 सेकंदामध्ये मानव किती फुगे फोडतो ते मानवची वेळ सुरू झालेली आहे आता अतिशय उत्तम अशी झाडू करताना मानव बघूया तुम्ही वेळ संपत आले पटापट फोडायचे आहेत अरे वा 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 भरपूर फुगे फुटत आहेत शेवटचे 10 सेकंद 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे आता बघूया दिव्यांग किती फुगे फोडतोय ते 1 फुगा दिव्यांगने फोडलेला आहे 10 सेकंद झालेले 30 सेकंद 20 सेकंद बाकी 2 फुगे 1 फुगा फोडलेला आहे शेवटची 10 सेकंद 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे आराध्य किती वेळ सुरू झालेली आहे बघूया 30 सेकंदामध्ये तुला 4 फुगे फोडायचे आहेत सावकाश फोडायचे आहेत
20 सेकंद झालेले आहेत. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपलेली आहे. तुझी वेळ अजून 20 सेकंद बाकी आहे. 20 सेकंदामध्ये तुला जास्तीत जास्त फुगे फोडायचे आहेत. 20 सेकंद झालेले आहेत. शेवटचे 10 सेकंद बाकी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपलेली आहे. तुम्हाला 3 फुगे फोडावे लागतील कमीत कमी आणि तुमच्यासाठीचा एक असे पण 4 फुगे फोडायचे आहेत. बघूया फुगे फोडतायत किती ते. वेळ सुरू झालेली आहे तुमची आत्ता. अतिशय उत्तम असा प्रयत्न आशिष काष्टे बाळू. फुगे फोडायचे तुम्हाला 4 आणि वेळ फक्त आहे 20 सेकंद. बघूया शेवटची 10 सेकंद बाकी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपलेली आहे. पहिल्या राऊंड मध्ये 2 स्पर्धक बाद झालेले आहेत. संगीत खुर्ची अतिशय रंगतदार असा कार्यक्रम, महिलांसाठीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. बक्षीस आहे 2. गाणं संपलेलं आहे आणि प्रत्येक जण खुर्चीवरती लक्ष ठेवून कोण पुढे जात ते आणि कोण बाद करते ते. संगीत खुर्चीचा कार्यक्रम पाहण्यासारखा कार्यक्रम. बघूया कोण खुर्ची पकडण्यात यशस्वी होतंय ते. बघूया आता इतर जर कोणी इच्छुक असेल तर त्याच पथकाने ऍड व्हायचं आहे. गिरीश का सुनने का गाना? गिरीश का दिल ना दिया, दिल ना दिया. बघूया आजच्या स्पर्धेचे विजेते. अरे कहना क्या चाहते हो? बघूया
हा खेळ चाललेला आहे. आता कोणी ऍड होणार नाहीये. स्पर्धकांचा आणि बक्षीस आहे तो आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी. खुर्च्या आहेत 4 आणि स्पर्धक आहेत 6. शेवटची लढत या ठिकाणी अशा तऱ्हेने अंतिम लढत या ठिकाणी झालेली आहे. सौ सानिया नांगले यांना आणि दुसरा क्रमांक जात आहे तो सौ मानसी काष्टे यांना. विजेत्या स्पर्धकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. बघूया. सर्वप्रथम सर्व महिलांनी उभं राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आयोजक खेळ कसा खेळायचा ते सांगणार आहे. तो पहिला मुका पुढेल म्हणून निवडला, बाकीचे बाहेर. ठीक आहे. हा विचारा केलं नसतं काय हे असं आहे. खेळाला सुरुवात करायची आहे. स्टार्ट. अरे झालं. विजेतेपद कळेल. पुढच्या राऊंड साठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. एक हात मागे घ्यायच्यात. कुणालाही हात लावायचा नाहीये. कुणालाही हात लावायचा नाहीये. ऑलरेडी फुगे फुटलेले आहेत. अगदी शूटिंग मध्ये तुम्हाला कळणार आहे. आपण सांगू शकत नाहीये कोणी फुगा फोडलाय तो. अगदी स्लो मोशन मध्ये तुम्हाला कळेल. बघूया. यामध्ये अंतिम लढतीसाठी 2 स्पर्धक गेलेले आहेत. त्यांच्यासोबत कोण जात आहे ते आपल्याला कळेल. ज्यांचा फुगा फुटलेला आहे त्यांना फुगा फोडता येणार नाहीये. ज्यांचे फुगे बाकी आहेत तेच फुगे फक्त एकमेकांचे फोडू शकतात. फुगा वाचवताना स्पर्धक बघूया कुणाचा फुगा शेवटपर्यंत राहतो. कारण का फुगे फोडणे महत्वाचे आहेत. लक्ष फुग्यावरती. शेवटचं 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला फुगा फोडायचा आहे. त्याच्यावर सगळे स्पर्धक बाद होतील. वेळ सुरू झालेली आता. शेवटचा 1 मिनिट बाकी.
शेवटचे 50 सेकंदच्या आत फुगा फोडायचा आहे. शेवटचे 50 सेकंद बाकी. जर वेळ संपली तर तिन्ही स्पर्धक बाद होतील. शेवटचे 40 सेकंद. शेवटचे 40 सेकंद जवळ यायचे तिघींनी पण. शेवटचे 30 सेकंद बाकी. जर कोणाचा फुगा नाही फुटला तर तिघेही स्पर्धक बाद करणार आहेत. शेवटचे 20 सेकंद. ग्रीन नेटच्या बाहेर जायचं नाहीये. ग्रीन नेटच्या बाहेर जायचं नाहीये. शेवटचे 20 सेकंद. 10 सेकंद. 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे. आता सगळेजण मळ्यामध्ये आहेत. असू दे. तळ म्हणजे तुमच्या तरी पण लक्ष ठेवा. जेव्हा तळ म्हटलं जाईल त्यावेळी तुम्हाला तळ्यात उडी मारायची आहे. लक्ष मळ्यात ठेवा. म्हटल्यानंतर मागे यायचं आहे आणि स्पीकर कडे लक्ष ठेवायचं आहे. तू पण लक्ष ठेव. सगळ्यांनी खेळायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. कृपया आपले मोबाईल वगैरे असतील तर बाजूला ठेवावे. सुरुवात करायची आहे. तळ्यात. तळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. ते गेले बाहेर दोघे. तळ्यात. तळ्यात. काकी गेले बाहेर. असंच लक्ष ठेवा. मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. काकी गेले हात पण आउट. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. गेला तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. बोल तळ्यात. fast बोल. मळ्यात. 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 तळ्यात मळ्यात. मळ्यात. आता आउट आहे. चला खेळायला सुरुवात करायची आहे. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. काकी गेली होती डबल खेळते काकी. काकी काय डबल जाऊन खेळते. 9 झाले. तर आता जे स्पर्धक उरलेले आहेत त्यांच्यासाठी पुढचा राऊंड या ठिकाणी होणार आहे. अंतिम यानंतर पुढचा राऊंड आयोजक येतील. चला तुमची वेळ सुरू होते आता. 1 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे. फुगा रूल हा आहे की फुगा पडता कामा नये. स्लो 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 स्लो. बाद झालेले आहेत काकी. तयार आहात तुम्ही? तुमची वेळ सुरू होते आता. वेळ असणार आहे 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये फुगा उडवत उडवत तुम्हाला चेंडू बादलीत बॉल टाकायचा आहे. 1 बॉल टाकण्यामध्ये यशस्वी. बघूया 1 मिनिटामध्ये किती बॉल जात आहेत ते. 20 सेकंद झालेले आहेत. 3 चेंडू गेलेले आहेत 30 सेकंदामध्ये. शेवटचे 30 सेकंद बाकी. शेवटचे 20 सेकंद बाकी. 20 सेकंद बाकी आहेत अजून. जातील सगळे जातील. शेवटची 10 सेकंद बाकी. हा एक जाल पिंक येल्लो. बघूया किती चेंडू जात आहेत ते. शेवटचे 5 सेकंद. 4 3
2 वेळ संपलेली आहे. चला तुमची वेळ सुरू होते आता. झाला स्टार्ट. सावकाश बघूया किती चेंडू जात आहेत ते. चेंडू हवेमध्ये उडवायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. 20 सेकंद झालेले आहेत. 2 चेंडू तुम्ही बादलीत टाकलेले आहेत. बघूया तिसरा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 30 सेकंद झालेले आहेत. फुगा उडवायचा आहे. जवळ जवळचे 40 सेकंद झालेले आहेत. शेवटची 20 सेकंद बाकी. अजून एक जाईल. शेवटची 10 सेकंद बाकी. जा 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 जा. जाईल जाईल. फुगा टाका उडवायचा टाका. आहे जोरात. असू द्या. ठीक आहे. काकी वेळ तुमची सुरू होते आता. सावकाश सावकाश. आहे पुढचे. फुगा उडाला पाहिजे तरच तुमचे चेंडू काउंट होतील. लक्ष नका देऊ. 20 सेकंद झालेले आहेत. दुसरा चेंडू टाकण्याचा यशस्वी प्रयत्न. उचला उचला की. 30 सेकंद झालेले आहेत. शेवटची 30 सेकंद बाकी. हाय घ्या येल्लो. 3 चेंडू गेलेले आहेत बादलीमध्ये. घ्या फुगा घ्या उडवायचा आहे. घ्या. शेवटची पाच. 20 सेकंद बाकी. हा एक झाल पिंक. शेवटची 10 सेकंद फक्त शिल्लक आहेत. घ्या. अतिशय लवकर जा उत्तम लवकर असं जा. सादरीकरण आणि प्रयत्न. शेवटची 5 सेकंद बाकी. 5 4 3 2 वेळ संपलेली आहे. असू द्या. किती आहे रे? पहिला प्रयत्न यशस्वी. 10 सेकंद काकी झालेले आहेत. 1 चेंडू बादलीमध्ये गेला. सावकाश हळूहळू तुम्हाला चेंडू बादलीमध्ये टाकायचे. दुसरा यशस्वी प्रयत्न. 30 सेकंद व्हायला आलेले आहेत. सावकाश. 30 सेकंद झालेले आहेत. तिसरा यशस्वी प्रयत्न. 40 सेकंद झालेले आहेत. शेवटचे 20 सेकंद बाकी. चिटिंग कोणासाठी केली जाणार नाहीये. शेवटची 10 सेकंद. उचला झाल. फास्ट ना. 5 4 टाका टाका लांबून टाका. 2 1 वेळ. बघूया आता ताई किती वेळामध्ये जास्तीत जास्त बॉल गोळा करते ती. 10 सेकंद ताई झालेले आहेत. 10 सेकंदामध्ये पहिला चेंडू टाकण्यात यशस्वी. वेळ अजून खूप आहे. 20 सेकंद झालेले आहेत. 2 हाताने चेंडू उडवला तरी चालणार आहे. नाही असं नव्हतं. दोन्ही हाताने. शेवटची 30 सेकंद बाकी. जास्तीत जास्त चेंडू बादलीमध्ये गेले तर तुम्हाला पुढचं तिकीट मिळेल. 40 सेकंद झालेले आहेत. शेवटची 15 सेकंद बाकी. अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला एवढा बॉलच मिळते. नाही. शेवटचे 10 सेकंद. 5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे. तुम्ही चेंडू फुगा उडवू शकता. सावकाश. 10 सेकंद झालेले आहेत. 1 चेंडू काकींचा गेलेला आहे. 20 सेकंद या ठिकाणी झालेले आहेत. काकी थोडा फुगा उडवायचा आहे. पाडा हल. सावकाश सावकाश. 30 सेकंद झालेले आहेत. शेवटची 30 सेकंद काकी तुमची बाकी आहेत. 30 सेकंदामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फुगे बादलीमध्ये बॉल आहे ते बादलीमध्ये टाकायचे आहेत. शेवटची 20 सेकंद. 2 हाताने फुगा पकडू शकता. शेवटची 10 उडवू सेकंद. शकता. 5 4 3 2 1
काकी वेळ संपलेली आहे. एकूण 2च स्पर्धक फक्त अंतिम स्पर्धेसाठी जाणार आहेत. तुमच्या समोर रस्सी बांधलेली आहे आणि स्पर्धक आहेत 6 आणि अंतिम लढतीसाठी स्पर्धक जाणार आहेत फक्त 2. बघूया पैठणीच्या दावेदारीसाठी कोण स्पर्धक पुढे जात आहेत ते. लक्ष ठेवा. स्पर्धेला सुरुवात करायची. सगळे तयार आहात? 1 2 3.5 सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. ज्याची पहिली रील संपेल याच्यामधले 2 स्पर्धक अंतिम लढतीसाठी जाणार आहेत. 2 अडकला नाही पाहिजे. तुम्ही लगेचच बघूया कुणाचा रील पहिला सर्वात प्रथम संपतोय तो. आयोजकांनी सगळीकडे लक्ष ठेवायचं आहे. दोरा अडकला नाही पाहिजे. याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. फास्ट करा, फास्ट. अंतिम लढत स्पर्धक आहेत 6 आणि पैठणीसाठी जाणार आहेत फक्त आणि फक्त 2 स्पर्धक. चुरशीची लढत आहे आपल्याला पाहायला मिळते. आपल्या रीड मध्ये कुठल्याही प्रकारची गाठ आली नाही पाहिजे ही काळजी तुम्हीच घ्यायची आहे. हीच तर खरी स्पर्धा आहे. बघूया कुणाची रीड पहिली संपतेली. फास्ट फास्ट पटापट करायचे. काकी फास्ट करा. बघूया शेवटचे एकूण 6 स्पर्धक आहेत. 6 स्पर्धकांमध्ये 2 स्पर्धक अंतिम लढतीसाठी जातील. खेळ आहे पैठणीचा. तुम्हाला पैठणी काही सहजासहजी मिळणार नाहीये. तुम्हाला पैठणी मिळवण्यासाठी यामध्ये क्रमांक मिळवायचा आहे आणि पुढच्या स्पर्धेसाठी जायचं आहे. काकीचा रीळ तुटलेला आहे. रीळ तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि यातील पुढच्या फेरीमध्ये जाणार आहेत फक्त आणि फक्त 2 स्पर्धक. पडले पाहिजे फास्ट किती करत आहेत त्या. बघूया 1 नंबर साठी करा काहीतरी. एक संपलेला आहे. खेचा की फास्ट फास्ट. हाताला पूर्ण रीळ गुंतल्यावर तुम्हाला येईल. बस. एकूण 10 स्टिकी नोट लावलेले आहेत. हात न लावता तुम्हाला हे पेपर खाली पाडायचे आहेत. जेवढे पेपर जास्त पडतील त्या विजेत्या ठरणार आहेत आजच्या या खेळ पैठणीचा या खेळाच्या. वेळेला सुरुवात करूया. 1 2 3.5 स्टार्ट. 2 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे. शहरा हे करा फक्त. पडलाय. नोटला लागला नाही पाहिजे. 1 पडतात. चेहरा हे करा फक्त. फुकून नाही हलवा चेहरा. त्याने चुकून पडला 20 सेकंद झालेले आहेत. अजून भरपूर वेळ बाकी आहे. 2 मिनिटांमध्ये हलवा चेहरा. जास्तीत जास्त तुम्हाला स्टिकी नोट पाडायचे. हा कमी राहिलेत 40 सेकंद झालेले आहेत. कमी आहेत. 2 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. हा करा. चेहरा समोर ठेवा. चेहरा समोर. तुम्ही शेवटचा 1 मिनिट बाकी. हा मस्त होते सगळे संपतील. 1 मिनिट बाकी आहे. संपूर्ण होते. 1 करा मिनिट तुमच्यासाठी आहे. निघतील ते सगळे. 50 सेकंद. होईल. हा झाले गेली. पैठणी हवी आहे 2च का राहिले. तुम्हाला ते सांगा. नको बोलतात. हो भेटेल. शेवटचे 40 सेकंद बाकी. ट्राय. थोड्याच वेळात आपल्याला हात नका कळेल लावू. की पैठणी कुठे जाणार आहे ते. हा होईल. हात नका लावू. शेवटचे 30 सेकंद बाकी. होते होईल. ट्राय. 20 सेकंद बाकी राहिलेले आहेत. एक तरी पाडा. शेवटची 2च राहिले 10 आहेत. सेकंद. हा बरोबर आहे. 10 होते.
8 निघते 7 6 लावलेली वाटते 5 4 फेविक 2 1 वेळ संपलेली आहे. विनर थांबायचं आहे. ज्यांच्या चेहऱ्यावरती कमी पेपर राहिलेले आहेत त्याच आजच्या या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांसमोर निकाल आहेच. एकच आहे आजची पैठणी जाते ती कुणाकडे जाते? मनीषाताईकडे. आजच्या या खेळाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत मनीषाताई आणि उपविजेत्या आहेत स्वरावहिनी. विजेत्या स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच्यामध्ये लहान मुलांसाठी सर्वप्रथम गेम घेण्यात आला होता. हातामध्ये पेपरचे ग्लास आहेत ते बॅलन्स करणे. याच्यामध्ये प्रथम क्रमांक जातोय तो दुर्वा काष्टे हिला. तिने स्टेजवरती यायचं आहे. मी महिला मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो. फोटो का दुर्वा काष्टे व्हिडिओ करतोय. दुसरा क्रमांक जातोय तो आराध्य काष्टे. आराध्य काष्टे. मी सुविधा काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी आराध्याला बक्षीस द्यायचं आहे. याच्यानंतर पुढचा खेळ जो झाला तो बाकीत बॉल टाकणे. याच्यामध्ये द्वितीय क्रमांक जिने पटकावला होता तिचं नाव आहे दुर्वा काष्टे. द्वितीय क्रमांक बाकीत बॉल टाकणे. मी सुविधा काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी तिला बक्षीस द्यायचं आहे. याच्यानंतर प्रथम क्रमांक बाकीत बॉल टाकणे. याच्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त आहे शौर्या गावडे. हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. मी सुजयवा कास्ते यांना विनंती करतो की त्यांनी शौर्याला बक्षीस द्यायचं आहे. याच्यानंतर पुढचा कार्यक्रम होता संगीत खुर्ची. संगीत खुर्चीमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्याचं नाव आहे अंकित काष्टे. मी आशा काकींना विनंती करतो की त्यांनी अंकितला बक्षीस द्यायचं आहे. संगीत खुर्ची द्वितीय क्रमांक अंकित काष्टे. याच्यानंतर संगीत खुर्ची प्रथम क्रमांक जातोय तो साक्षी काष्टे. प्रथम क्रमांक साक्षी काष्टे. मी साक्षी काष्टे स्टेजवरती यायचंय. मी स्मृती काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी साक्षीला बक्षीस द्यायचं आहे. स्मृती याच्यानंतर पुढचा खेळ होता चेहऱ्याला स्टिकर लावलेले काढणे. याच्यामध्ये द्वितीय क्रमांक जातोय तो वरद काष्टे. मी लता त्याला विनंती करतो की तिने वरदला बक्षीस द्यावं. दुसरा क्रमांक आहे वरद काष्टे. याच्यानंतर प्रथम क्रमांक जातोय तो ऋतुजा काष्टे. मी तो मानसी काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी ऋतुजाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्यावं. याच्यानंतर झाडूने फुगे फोडणे अतिशय मनोरंजक असा खेळ होता. याच्यामध्ये नंबर दोन्ही विभागून देण्यात आलेले आहेत. पहिला क्रमांक आहे तो दोन्ही विभागून म्हणजे सेम नंबर असल्यामुळे सृष्टी काष्टे हिने स्टेजवरती यायचंय. मी तो पल्लवी काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी सृष्टीला बक्षीस द्यायचंय. याच्यानंतर पुन्हा एकदा झाडूने फुगे फोडणे. याच्यामध्ये वरदने 3 फुगे फोडले होते. त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. मी सौरजना काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी वरदला बक्षीस द्यायचं आहे.
याच्यानंतर महिलांसाठीचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला. याच्यामध्ये द्वितीय क्रमांक ज्यांना मिळाला अशा आहेत सौ मानसी काष्टे. मी महिला मंडळाच्या अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. द्वितीय क्रमांक सौ मानसी काष्टे. संगीत खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक जातोय तो सौ सानिया नांगले. मी सौ सुजाता काष्टे यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस द्यायचं आहे. प्रथम क्रमांक सौ सानिया नांगले, द्वितीय क्रमांक सौ मानसी काष्टे. अच्छा आहे. युजफुल गोष्ट आहे. याच्यामध्ये पुढचा खेळ होता पायामध्ये फुगा बांधून पायाने फोडणे. याच्यामध्ये द्वितीय क्रमांक जातोय तो महिलांमध्ये. द्वितीय क्रमांक आहे विभागून सौ स्वानंदी गावडे यांनी स्टेजवरती यायचं आहे. यांना बक्षीस द्यायचं आहे. द्वितीय क्रमांक. याचबरोबर दुसरा क्रमांक अजून एक जातोय तो सौ सुविधा काष्टे यांना विनंती करतो फुगा बांधून फोडणे. याच्यामध्ये प्रथम क्रमांक जातोय तो सौ वेदिका काष्टे यांनी स्टेजवरती यायचं आहे. हे बक्षीस द्यायचं आहे. पायामध्ये फुगा बांधून फोडणे. प्रथम क्रमांक सौ वेदिका काष्टे. उर्वरित 2 पदकांना मिळणारे मंडळातर्फे आकर्षक बक्षीस. याच्यामध्ये तिसरा क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे त्यांचं नाव आहे सौ स्वानंदी गावडे यांनी 7 चेंडू बाजीमध्ये टाकले होते. त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. याच्यानंतर दुसरा क्रमांक ज्यांनी पटकावला त्यांचं नाव आहे सौ स्वरा संतोष काष्टे यांनी स्टेजवरती यायचं आहे. अतिशय चुरशीची स्पर्धा पैठणीच्या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. सौ स्वरा संतोष मानकरी ज्या खेळाचं नावच होतं खेळ पैठणीचा आणि जी पैठणी मिळवलेली आहे अशा आपल्या मनीषाताई यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो आणि त्याने त्यांच्या हक्काची जी पैठणी आहे ती याचा रंगतदार बहारदार कार्यक्रम असा या ठिकाणी संपन्न झाला. वाजवा टाळा. सगळ्या दादांनी ताईला उचलून घ्यायचं आहे. पैठणीवाला अतिशय मनोरंजनाचे या ठिकाणी फनी गेम्स या ठिकाणी संपन्न झाले. विजेत्या सर्व स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पैठणीचा आणि तसेच विविध कार्यक्रमाचे फनी गेम्स हे सादर केले. तसेच त्यांच्या महिला मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना असेच पुढे कार्यक्रम चांगले चांगले करू दे अशी मी शुभेच्छा देते. इथेच मी थांबते. सगळ्यांचे आधी आभार. खूप छान कार्यक्रम आहे. जय जोगेश्वरी. पहिली वेळ मिळाले पैठणी पण खेळामध्ये खूप आनंद वाटला. मजा आली आणि भावबंधवांचा पण आनंद वाटला. रडू नको ग, रडू नको. असं बोला. आणि उद्या गरबा खेळायचं. साडी नेसून यायचा उद्या. साडीच घालणार. आता गीत गोल वाईन फिरव ना सगळ्यांना. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तर आपला फनी गेम्सचा कार्यक्रम झाला आणि आपली थोडीशी मंडळी राहिले. बाकीचे आता म्हणजे महिला मंडळ वगैरे गेलेत. तर आजचा हा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.